ये सागर जिंदा रहना चाह रहे। अरे नींबू पानी है भाई, ये नींबू पानी ये भाई मरना है मेरे को, लेकिन ऐसा नहीं मरना है, इधर थोड़ा मौत नहीं है। सो दिस इज दी बारामतीची विहीर और थोड़ी देर में अंदर जाएंगे तो ऐसे स्ट्रक्चर के साथ फोटो आ सकते हैं। एवरीवन इज एंजॉयिंग देयर टाइम। और ये सब बाइक पार्ट है। सारे वहाँ नींबू शरबत के लिए लाइन लगाए और हम अपना फोन ना प्रॉपर तुम्ही कुठून आहात? सगळे वेगवेगळे गाव? पुणे, मुंबई. मुंबई पुणे. आपल्या पुण्याचं आणि या विहिरीचं नातं 25% आहे. कोल्हापूरचं आणि या विहिरीचं नातं 25% आहे. सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी, जिला बालेकिल्ला म्हटलं जातं, ती आहे. ती सगळी सूत्र शाहू महाराजांच्या काळात ती सगळी सूत्र या विहिरीतून हललेली आहेत. तिथं खलबतखाना आहे, म्हणजे मीटिंग रूम आहे आतल्या बाजूला. तिथून ती सगळी सूत्र हलवण्यात आली. म्हणजे मुघलांच्या संदर्भात कशा पद्धतीनं मोहिमा काढायच्या किंवा कशा त्यांच्यावरती मात करायचं, ते सगळे सिच्युएशन या जागेवरून हललेले आहेत. तर जिथनं तुम्ही उतरता आता 28 पायऱ्या उतरायच्या. चढताना 19 पायऱ्या चढले की आउटलेट आपण बाहेर जाणार. तुम्ही खरं तर 12 मोठ्याची विहीर असं ऐकून आला, ऍक्च्युली ही 12 मोठ्याची विहीर नाहीये, ही 15 मोठ्यांची विहीर आहे. स्ट्रक्चर आहे ते 15 मोठ्यांचं, ऍक्टिव्हिटी त्यातल्या फक्त 12च व्हायच्या, त्यामुळे तिला 12 मोठ्याची विहीर असं म्हटलं गेलंय. मूठ कशी असते, कशी चालली जाते, ते ऍक्टिव्हिटीज मुवमेंट कशा असतात ते ऑन दी स्पॉट मी 4थ्या पॉईंटला गेल्यानंतर सांगणार आहे. विहिरीचे 5 पॉईंट आहेत. हा पहिला पाण्याचा आहे तो दुसरा, तिसरा खलबतखाना, चौथा आहे तो मोठ्याची जागा, 5वा आहे ते सिंहासन. या 5 पॉईंटमध्ये आपण माहिती बोलणार. 75% माहिती मी स्वतः तोंडाने सांगत असतो आणि 25% माहिती हे शिल्प सांगतात, स्टॅच्यू. त्यावेळेस आपण 100% माहिती टोटल विहिरीची कंप्लीट करणार आहोत. तर या ठिकाणी थांबवण्याच्या पाठीमागचं कारण असतं. समोर हा शिलालेख दिसतोय, हा संपूर्ण शिलालेख देवनागरीमध्ये लिहिला गेलेला आहे. भाषा 3 आहेत. एक साहित्यिक भाषा म्हणजे मराठी भाषा. देवनागरी ही मराठी भाषेसारखी वाचायला सोपी असते, मोडी लिपी वाचायला जरा जड जाते. ही देवनागरीमध्ये, त्याच्यामध्ये पूर्वेची बाजू काय सोनेरी रंगातली, त्याच्यामध्ये कधी काही काम चालू झालं याची तारीख आहे. मधोमध भवानी मातेचे शिल्प आहे, विदाउट पेन केलेली इकडची काळी बाजू आहे इकडची, त्याच्यामध्ये कधी काही काम संपलं याची तारीख आहे. संपूर्ण शिलालेखाचा आढावा असा, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत का शाहू महाराज आहेत, छत्रपती घराण्याचा म्हणजेच भोसले घराण्याचा कुणाचाही उल्लेख याच्यामध्ये केला गेलेला नाही. जर तो केला गेलेला असता तर खूप मोठा अनर्थ झाला असता. त्यामुळे या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला न करता एका स्त्रीचा उल्लेख केला गेलेला. देवनागरी वाचायला सोपी असते. मधोमध भवानी माता शिल्प आहे, त्याच्या शेजारचा मधला उभा पॅराग्राफ दिसतोय का, पहिल्या लाईनला श्रीमंत सौभा असं दिसतंय, खालच्या लाईनला गेवती विरुबा असा उल्लेख आहे, शेवटच्या लाईनला सी साहेब असा उल्लेख आहे. त्या विरुबाई साहेब नक्की कोण होत्या, एक्झॅक्ट त्या विहिरीचे त्यांचे आणि भोसले घराण्याचे संबंध काय होते, नातेसंबंध, हे खलबतखान्यात मी तुम्हाला समजून सांगणार आहे. माझ्या शेवटच्या कोपऱ्यात काळा पेंट लागलेला एक कोपऱ्यातला एक पॅराग्राफ दिसतोय. पहिल्या लाईनला श्री भवानी असा उल्लेख आहे, दुसऱ्या लाईनला शंकर प्रसन्न असा उल्लेख आहे आणि शेवटच्या लाईनला शुभम भवतु असा उल्लेख आहे. आपल्या राजघराण्याचा आराध्य दैवत म्हणजे शंभू महादेव, कुलस्वामिनी आहे ती भवानी माता. त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या छत्रपतींच्या घराण्याला अनुसरून एखादी ऐतिहासिक वास्तू असेल, तिथला मजकूर, तिथले मायने, तिथले आराखडा, तिथले सगळ्या घडामोडी तिथे राहतात. पण कानाकोपऱ्यात कुठं ना कुठं तरी श्री भवानी शंकर असा प्रसन्न आपल्याला पाहायला मिळू शकतो. जर भोसले घराण्याला अनुसरून म्हणजे छत्रपती घराण्याला अनुसरून ती वास्तू असेल तर. प्रथम माझी ओळख करून देतो, त्या दादांना माहितीच आहे, कुठे गेले ते त्यांना माहितीच आहे. मी अजित शिंदे, तुमच्या लिंग गावामध्ये सहर्ष स्वागत आणि मोस्ट वेलकम. बारकाईने व्यवस्थित ऐका, शिल्पांमध्ये सगळा इतिहास बऱ्यापैकी दडलेला लपलेला आहे. या आता ऐका ना, फक्त आपली मराठी ठीक आहे ते तर जेवढी स्पष्ट आहे, बट जे शिंप वगैरे दाखवताना थोडं त्यांना एक्सप्लेन करणार की सायलेंट करा. मध्ये वाचतो डिस्टर्ब विहिरीचा हा पहिला टप्पा आहे, याला उपविहीर म्हटलं जातं. उपविहीर म्हणजे एक्झॅक्ट काय, जसं आपण म्हणतो ना घरकाना घाटका, त्या पद्धतीचा हा आडाचा भाग आहे. मुख्य विहिरीचा भाग पलीकडच्या बाजूला, आड आणि विहीर ही मन माहिती आहे, त्या पद्धतीचा हा आडाचा भाग, मुख्य विहिरीचा भाग पलीकडच्या बाजूला. या आडाला स्वयंभू पाणी, नॅचरल भूगर्भातले झरे आजही नाही, यापूर्वीही कधी नव्हते आणि भविष्यात कधी येऊ शकत नाही, कारण याचं स्वयंभू पाणी नाही, नॅचरल भूगर्भातले झरे याला नाही आहेत. मात्र हे पाणी जे दिसतंय तुम्हाला
हे जे पाणी आलेलं आहे हे पाणी इकडच्या पाण्याची पातळी ज्यावेळेस वाढते आणि याची ग्राउंड लेवल ज्यावेळेस मॅच होते, ग्राउंड लेवल दिसते तुम्हाला मॅच होते, त्यावेळेस तिकडचं पाणी खालूनच त्याच्यामध्ये पर्क्युलेशन होतं. तिकडे 1 फूट पाणी वाढलं की इकडे अर्धा फूट पाणी वाढतं. त्याची सिस्टम आहे. 2019ला सांगली, कोल्हापूर, आलमट्टी धरण पाण्याखाली गेलेलं होतं, अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तर तिकडच्या 19 पायऱ्या बुडलेल्या होत्या. 1995-96 साली 14 पायऱ्या बुडलेल्या होत्या. गेल्या वर्षी भरपूर 5 महिने पाऊस झाला, पण हा पांढरा कंगोरा दिसतो तिथपर्यंत पाणी आलेलं होतं. तदनंतर पाणी आलेलं नाही. छावा पण किती पायऱ्या, छावा अभिषेक बघितला होता, तो तुमच्या पायाखाली इथं जाता किती जागा आहे शूटिंगची. याची उंची वरपासून तळापर्यंत 35 फूट खोल आहे, जास्त नाहीये. आकार आहे तो चौकोनी भाग आहे. पूर्वेच्या बाजूला आत आलेली 6 दगड दिसत आहेत, हे 3 मोठ आहेत. पश्चिमेला आहेत अशीच या 3 मोठ आहेत. 3 आणि 3 मिळून झाल्या 6. नीट लक्षात ठेवा, 6 मधल्या पूर्वेच्या 2च चालायच्या, इकडची मधली पश्चिमेची 1च चालायची, बाकीच्या 3 चालत नव्हत्या. 6 मधल्या 3च चालायच्या, बाकीच्या 3 चालत नव्हत्या. कारण याचं असं आहे की जोपर्यंत इथं पाणी आहे तोपर्यंत या मोठा चालल्या जातात. एकदा पाणी रिप्लेस हळूहळू पलीकडे जायला सुरुवात आहे. अजून एक 8 दिवसानंतर आल्यानंतर ह्याच्यामध्ये एक थेंब सुद्धा पाणी नसणार. एकदा पाणी रिप्लेस पलीकडे गेले की इकडच्या मोठा बंद होऊन जायचं, त्यामुळे इकडच्या मोठा 3च चालायच्या. पाणी आहे तितकं. डोक्यावरती 2 शिल्प दिसत आहेत. ते रायगडला जर कधी गेला तर रायगडच्या नगारखान्याच्या दरवाजावरती अशा पद्धतीचे 2 शिल्प आहेत. कधी गेला असाल तर याला व्याल असं म्हटलं जातं. वाघाचं आणि सिंहाचं कॉम्बिनेशन, एकत्रितपणा. मागचा पोर्शन असतो तो सिंहाचा, शरीर असतं ते सिंहाचं, आणि चेहरा जो असतो ना तो वाघाचा. मराठीमध्ये साहित्यिक भाषात त्याला शौर्य आणि समृद्धी याचं एक प्रतीक असं मांडलं गेलेलं आहे. शौर्य आणि समृद्धी. शरीर असतं ते सिंहाचं आणि चेहरा असतोय तो वाघाचा, त्याला व्याल असं म्हटलं जातं. रायगडला एक आहे, पन्हाळगडावरती एक आहे, जंजी किल्ल्यावरती एक आहे, अशा पद्धतीचं. इतर हेमाडपंथी देवळं असतात ना, हेमाडपंथी दगडांमध्ये जे खांब असतात त्या शक्यतो त्या देवळांवरती सुद्धा अशा पद्धतीचे शिल्प आपल्याला पाहायला मिळू शकतात. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. हा वेगळी जे हा पलीकडच्या बाजूला कनेक्ट होतो, म्हणजे मुख्य विहिरीच्या बाजूला कनेक्ट होतो. तिकडची माहिती मी तुम्हाला इथंच देतो. याची उंची 35 फूट खोल आहे. त्याची उंची वरपासून तळापर्यंत टॉप टू बॉटम 110 फूट खोल आहे. 15.5 परस. मुलं आत्ता पोहतायत तिथनं खाली आत्ता जवळपास 55 फूट पाणी. तिथनं खाली 55 फूट पाणी. पाण्याची रेंज, बांधकाम जे दगडाचं केलेलं आहे ते फक्त 110 फुटापैकी हे दगडाचं बांधकाम फक्त 90च फूट आहे. बाकीचं बांधकाम केलेलं नाही. जर ते बांधकाम केलेलं असतं दगडाचं, स्वयंभू 3 दिशेने 3 झरे आहेत ना, ते ब्लॉक झाले असते. त्यामुळे खालचे झरे ब्लॉक होऊ नयेत म्हणून खालचं 20 फूट बांधकाम केलेलं नाहीये. इकडचा भाग चौकोनी आहे, तिकडचा भाग अष्टकोनी. 8 भिंती आहेत त्याला अशा चौकोनी. तिकडे काही शिल्प आहेत महत्वाचे, तुम्ही जाता आता बघू शकतो, पण एवढा ग्रुप बसणार नाही. प्रत्येक इथं भिंत अशी कॉर्नर जुळलेला ना, असा कॉर्नर मध्ये जाता वरती गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार असतो. तिथं नाग आहेत, नाग. ओरडू नका रे. त्या कैद्यांना आपापल्या स्टेटसनुसार काम दिलं गेलेलं होतं. त्यांना सजाए मौत दिली गेलेली नव्हती. 1700चा काळ इतका भयंकर होता. जर आपण सजाए मौत देत बसलो असतो तर आपलं 4थ्यांदा स्वराज्य उभं राहिलेलं नसतं. कारण आपल्याला माणसांची गरज होती. शाहूंचा काळ हा फार बिकट अवस्था होती. त्यामुळे सजाए मौत न देता दगड रचण्यात कोण माहीत असेल, शातीर असेल, त्यांनी तेच काम करायचं. तर त्याचा चुना, काळा गूळ, उडदाच्या डाळीची पावडर आणि सिस हे खळं असायचं पूर्वी. खळं, त्या खळ्यामध्ये एक द्रावण तयार केला जायचं. कोलगेटची पेस्ट असते ना, तशी ती पेस्ट तयार होते. त्याच्यामध्ये दर्जा बांधला जायचा. असं करणारं कोण माहीत असेल त्या लोकांनी तेच काम करायचं. दगडाला आकार देणारं कोण माहीत असेल त्या लोकांनी तेच काम करायचं. आणि शिल्पकारांनी शिल्पच बनवायचे. पण आपण सर्वजण शिल्पकार आहोत. फॉर एक्झाम्पल एक धरून चालायचं, एका कास्टमधलं शिल्प झालं पाहिजे तयार, परंतु त्याच्यामध्ये समथिंग डिफरन्स, काहीतरी थोडासा फरक असणं गरजेचं आहे. वर्तुळ एखादं जर बनवलं, वरच्या बाजूला वर्तुळा दिसतात बघा, पाठीमागं बघायला गेलेलं वरती दिसतात का वर्तुळ? प्रत्येक वर्तुळात बदल आहे का? कुणाला 3 खातात, कुणाला 2 खातात, कुणा अंतर वगैरे, कोण बाह्य वगैरे. एकाने वर्तुळ बनवायचे, पण तुम्हाला त्या वर्तुळामध्ये थोडाफार बदल करायचा आहे. म्हणजे तुमच्या अंगी किती गट्स आहेत ते त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे. अशी लोक जी आहेत त्या लोकांना पंत दलित समाज असं म्हटलं जात होतं. जर सजाए मौत त्यांना दिली असती तर 4थ्यांदा स्वराज्य उभं राहिलं नसतं. त्यांना योग्य पद्धतीनं वागणूक दिली, त्यामुळं आपण स्वराज्यातला एक घटक आहोत, आरोपी नाही आहोत. या अनुषंगाने त्यांनी काम केलं. त्यामुळे ह्या विहिरीला 325 वर्ष पूर्ण झाली. एकही दगड गुंजुबर सुद्धा हल्लेला नाही. कमान जिथं जॉईंट झाले तिथं कट्यारासारखं असं काही दिसतं का सेंटरला? बरोबर, असं कट्यारासारखं. त्या कट्याराला बारकाईने निरीक्षण करा. अशी उभी रेष दिसते का सेंटरला? त्या कटाऱ्याचा अर्धा भाग या दगडापर्यंत, दुसरा या दगडापर्यंत. याला 30 ते
म्हटलं जातं. की स्टोन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं? चुकबुरीनं हा जॉईंट झालेला इकडं, हा जॉईंट झालेला ह्या दगडाला, चुकबुरीनं हे दोन्ही दगड जर निसटली अख्खी वास्तू खाली येणार. तिकडच्या बाजूला सुद्धा की स्टोन आहे, तो पाण्याअभावी मला दाखवता येणार नाही. प्रत्येक ऐतिहासिक वास्तूवरती काही नाही काहीतरी अशा सांकेतिक, जसं आग्र्याला तुम्ही जर गेला असाल तर शहाजहानने तिथं वरती लिकेज ठेवलेलं, आत्ता तोडून टाकले. पण आजवर कुठल्याही मिस्त्रीला ते लिकेज निघालेलं नाही. प्रत्येक ऐतिहासिक वास्तूवरती काही ना काहीतरी खून ठेवलेली असते, मिस्त्री लोकांनी काहीतरी ठेवलेलं असतं. इथपर्यंत लक्षात आलं व्यवस्थित? बाकीची होलं जे दिसतात 6 वर दोन्ही दृष्टीत बदल आहे का? हा एका शिल्पकाराने बनवला, हा दुसऱ्याने बनवला, दोन्हीमध्ये फरक आहे. आणि याच्या आयडियाने बनवला आणि त्याच्या आयडियाने बनवला. लक्षात इथपर्यंत लक्षात आलं असेल. इथं खाली आता 55 फूट पाणी खाली आणि तिथून एक भुयारी मार्ग तुम्हाला जर दिसत असेल तर कोपऱ्यात बघा. हम पहिले वाहते वाह. 1 2 3 4 याला शरभ म्हटलं जातं. मगाशी मी दाखवले होते ते व्याल होते. शरीर असतं ते सिंहाचा आणि चेहरा असतो तो वाघाचा. हा शरभ आहे. हा प्राणी रागीट आहे, क्रोधित. दोन मिनिटं. हा प्राणी जरा क्रोधित आहे, रागीट आहे. हा प्राणी इतिहासात त्याच ठिकाणी वापरला गेलेला आहे की ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी सांगायचं आहे पण लिहून ठेवू शकत नाही, नोट करून ठेवू शकत नाही. एक सांकेतिक खूण असते ना, इव्हिडियन्स, त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. हा प्राणी 3 अवतारात दिसतो. हा आत्ता पहिला अवतार आहे व्याघ्र. व्याघ्र म्हणजे वाघ. 2 पावलं मागे येतो, 4 पावलांची झेप घ्यायची तो तयारी करत असतो. दुसरा नृसिंह म्हणजे विष्णू अवतार. तिसरा गरुड, झटकीने उचलून घेऊन जातो झट दिशी. हा 3 अवतार असतात त्याचा. हा व्याघ्र अवतार आहे. त्याच्या पुढच्या 2 पायाखाली काय आहे? हत्ती म्हणजे कोणाचं साधन? मुघल नाही करू का? नक्की हत्ती म्हणजे मुघल ना. पहिल्यांदा पकडले, दुसऱ्यांदा इथं माना दाबल्यात, तिसऱ्यांदा हातात उचलून घेतलंय, चौथ्यांदा खाऊन टाकले. चेक आणि मेट. उपस्थित लक्षात आलेला असावं. मी अजित चंद्र तुमच्या सर्वांचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. और बैटरी 6% दिखा रहा है. ओह माय गॉड, ये ना शायद गर्म हो गया है इसलिए. अभी निकलते देखते. यहाँ से 20 मिनट दूर है अपना रिसोर्ट, तो रिसोर्ट पे जाके सीधा मिलते. इतना कुछ सिग्निफिकेंट है नहीं बताने के लिए. और आई होप आपको वो अंदर का सब पसंद आया. सो सी यू गाइस इन सम टाइम. साटे फार्म्स एंड रिसोर्ट्स में पहुंच गए. जगह मिलेगी तो हम भी घुस जाएंगे. देखा क्या कभी ऐसा रिसोर्ट देखा है? ये तुम लोग की वीडियो अच्छी आई रे चलते हुए. अरे कितना सिलेंडर है भाई? अंदर जा, अंदर जा. हाँ बस इधर ही. एवढी तर तुटणार नाही. अरे क्या थोडं झाड छोटा इकडे. ये हर रिसोर्ट. यस, अभी हम खाना खा के आए और वहीं से आए थे. This is the beautiful stairway. ये देखो व्यू. अभी थोड़े टाइम में ड्रोन उड़ाएंगे और आपको
आपको पूरा सिनेमैटिक दिखा के जाके अभी रूम टूर देता हूँ, क्योंकि कोई नहीं है, थोड़ा डर्टी भी होगा। हाँ यार, 15 बॉयज़ हो भी बाइकर्स अपनी एक डॉम में, ट्री में। ओ ये एक झूला, दीज आर सिंगल रूम्स, कपल रूम्स। रूम लॉक्ड है, कोई नहीं, यहाँ रेस्ट करते हैं, बाकी लोग आएंगे तो मजे करेंगे। सावंतवाड़ी करके जगह है। वीडियो बना ओ इधर तक जा रहा हूँ। मेरे को सांप काटा, मैं फिर भी इधर। अरे बस बस, सांस अटक जाएगी। मेरे पैर में सांप है तभी सांप काटेगा। चल अभी रिटर्न आओ। असल स्विमर उधर है। माइकल, हाँ ठंडा पानी है। माइकल फेप्स, माइकल भंडारी। पानी ठंडा है, गरम कर पानी जरा। अंधा है क्या भाई? सुनना, तूने वो पकड़ा हुआ है ना। वीडियो बना ओ इधर तक जा रहा हूँ। मेरे को सांप काटा, मैं फिर भी इधर। अरे बस बस, सांस अटक जाएगी। मेरे पैर में सांप है तभी सांप काटेगा। चल अभी रिटर्न आओ। असल स्विमर उधर है। माइकल, हाँ ठंडा पानी है। माइकल फेप्स, माइकल भंडारी। पानी ठंडा है, गरम कर पानी जरा। अंधा है क्या भाई? सुनना, तूने वो पकड़ा हुआ है ना। मेरे को इधर करने का, मैं फोन पे एक बार करूँ। बचकांडी हरकतें छोड़ इधर। नहीं मेरे में भरोसा है। नहीं, मैं सीख रहा हूँ रोहन भाई। जबरदस्ती का नाम अरे मला पकड़ा ना। रुको, अभी मैं इधर तैरने की कोशिश करूँगा। जैकेट पे ना पानी में भैंस घुस गया है। चिन्मय को भगाओ, एक सेकंड चिन्मय को भगाओ इधर से, चिन्मय को। पलटी मार देगा। नहीं मारेगा रे। संभल के गिर रहे। रुकना, मेरे को थंबनेल चाहिए यार, गिरना तू यार, ऐसा क्या है? वो ऐसा व्यूज नहीं आते ना। हाँ ऐसा ऐसा, रुक 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 रुक, ले सुन ना, इसको ऐसा उल्टा पकड़ दे तो ऐसा उल्टा लटकेगा। आके करते रुकने। न्यू एवेंचर पिछली बार ब्लैक था, ये ऐसा कुछ है। सॉरी, और बिक्री हो रही है यहाँ पे। रोहन कपड़े बेच रहा है। देखो कौन सा चाहिए? रोहन कपड़े बेच रहा है। तो टी शर्ट मिलने के बाद हम निकल चुके हैं फॉर चालकेवाड़ी विंडमिल फार्म्स, विच इज़ 30 मिनट ड्राइव। तो इसलिए हम, और टी शर्ट तो नया है तो उस पर राइडिंग जैकेट वगैरह पहना नहीं है, क्योंकि राइडिंग जैकेट अपना थोड़ा कलर छोड़ रहा है और सब ने नहीं पहना। सो सिंगल रूट है, हम ही रहेंगे रोड पे तो आराम से ही जाएंगे। एंड नॉट एवरीवन इज़ वेयरिंग हेलमेट्स, बट हम पहन रहे। सो या ये पता नहीं अलग वीडियो में आएगा या सेम वीडियो में, बट जो भी होगा आएगा ज़रूर। एंड आई कैन सी बाले खिलना हो सकता है। ये मैंने ना बहुत साल पहले ट्रैक किया है, सो अभी याद नहीं आ रहा। एंड बट ये सह्याद्री है, इतना मुझे पता है। मज़ा आ गया आज। और थोड़ा सा पानी में उतरे थे, बस खड़े थे, स्विम नहीं किए, क्योंकि अभी बहुत ज़्यादा साल हुए ओपन वाटर में कुछ किए हुए। एंड बहुत मज़ा आया। चलो अभी थोड़ी देर बाद कुछ अपडेट होगा तो देता हूँ। अरे उठा साले, डेड लिफ्ट। मेहनत नहीं कर रहा। अरे वो थोड़ी उठने वाला है। मुझे क्या पता? 2 मिनट लगेगा यार, आ जाएगा। इधर तू वो कार में हम लोग थोड़ी बाइक। वो वाला फुट पे उठ। अरे क्या कर रहे हो यार? जॉन अब्राहम है ना दोनों। ये है ना अपना उठा तू उठा सकता है, विथ 2 विंडमिल। तेरे पे भरोसा है मेरे को। ऐसा तो मैं भी कर सकता हूँ। मैं कहाँ बोला?
अरे आ जाएगा वही तो ऐसे कर So we are here. And this is the windmill farm. ये देखो ऊपर विंडमिल, हर जगह विंडमिल सब जगह विंडमिल. आई डोंट नो कितना ऑडियो आ रहा है, हवा इतनी है ना, बहुत हवा है. चल रहा है फोटो सेक्शन. इट्स मिलिन बाय द फोटोग्राफर. आ जाओ. Sadly we have to leave this site. इसलिए सोचा एक बार एक पैनारोमिक व्यू ले लेते. Oh man, wow. जो मौसम है और अपनी गाड़ी जो लग रही है क्या बताऊँ. वाह बॉय.